आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने दरवर्षी म्हणजे मला आठवते त्याप्रमाणे हे शिल्प उभारलं गेल्यापासून आम्ही इथे येऊन अभिवादन करतो आणि सावित्रीबाई फुल्यांनी जी जागृती केली समाजामध्ये आणि जो विरोध सहन केला आणि त्यातून महिला प्रगतीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली ते हे पुणे शहर आहे आणि म्हणून पुणे शहरामध्ये सावित्रीबाई फुल्यांचं असं शिल्प उभारण्यातसुद्धा आमचा सहभाग होता. स्त्री आधार केंद्राचंही आज 42 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहेच की पुणे महानगरपालिकेची निवडणूक होते आहे 15 जानेवारीला. त्यामधले आमचे या परिसरातले उमेदवार श्री तुषार भामरे तसंच महेंद्र जोशी आणि बाकीचे सगळे त्यांच्याबरोबरचे सहकारी यांनी देखील अभिवादन केलेलं आहे. मी आज मगाशी घोषणा देत असताना म्हटलं महात्मा फुलेंचा विजय असो, स्त्री पुरुष समानतेचा विजय असो, महिला शिक्षणाचा विजय असो आणि लाडक्या बहिणींचा विजय असो आणि त्यामुळे सावित्रीबाई फुलेंच्यामुळेच बहिणी लाडक्या झालेल्या आहेत आणि याच पुण्यामध्ये काही वेळेला महिला अत्याचाराला कंटाळून जीव देत होत्या. आजसुद्धा ती परिस्थिती बदललेली नाही आहे. ती बदलण्याच्यासाठी कायदा, शिक्षण, त्याचबरोबर विकास आणि समानता या गोष्टींची आवश्यकता आहे. म्हणून पुणे महानगरपालिकेने सुद्धा विकासाच्या योजना सुरू कराव्यात असा आमचा आग्रह असणार आहे आणि महिलांना आवाहन आहे की कुठल्याही परिस्थितीत त्यांनी स्वतःचा जीव घेणं किंवा आत्महत्या करणं यापासून त्यांनी स्वतः दूर राहिलं पाहिजे. हा सावित्रीबाई फुल्यांनी आपल्याला दिलेला संदेश आहे.